परिषदेतल्या आपल्या तिसऱ्या सत्राला आपण पद्याने सुरुवात करतोय. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. कुणी हसरे रुसके लाघवी कुंडळी बाळ, कुणी स्पर्शु पाहतील नभे नील विशाल. कुणी अबोल उत्कट कुणी तर्काची धार, कुणी तिखट तेज जडू शिवबाची तलवार. परिसर्वारूपी नटला तो जग जेठी, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. तुलनासयासला माती संसारांची, प्रेमाचे पाणी ऊब सूर्य किरणांची. जिज्ञासायांची शोभियाम अनंत, अनपराक्रमाला पुरे यास दिगंत. विश्वाला भिजविल करुणा ऐसी चित्ती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. हे इतिहासाची नवीन लिहितील पाने, अशुभाची येथून पुसतील नाव निशाणे. हे नभेत छोटे हे तर युग निर्माते, हे मायभूमीचे भावी भाग्य विधाते. शौर्याने आपुल्या नमवितील जे नियती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. याहून कोणते श्रेय आम्ही इच्छावे, वा अन्य प्रकारे भगवंतास भजावे. राधा मनमोहन अन्य कुणा मानावे, अंतरुणावरी जीवन ओवाळावे. धनमान खरोखर तृणवत्यांच्या पुरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. नमस्कार. कैलासवासी आदरणीय वामनरावांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या या परिषदेसाठी तृतीय सत्र सुरू होत आहे. त्यात सगळ्यांचं स्वागत. पहिल्या दोन्ही सत्रांमध्ये आज आपल्याला खूप शिकायला मिळालेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये शिक्षणातला भारतीय तत्त्वविचार आपण सगळ्यांनी ऐकला, तर दुसऱ्या सत्रात व्यक्तिमत्व विकसन ह्याच्याबद्दल आपण ऐकलं. व्यक्तिमत्व विकसन ही एका वयोगटात होणारी प्रक्रिया नाही, ती अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यासाठीच प्रबोधिनीमध्ये विविध प्रकारच्या संस्कारांची रचना केलेली आहे. शैक्षणिक संस्कार हे प्रबोधिनीमध्ये अनेक व्रतांच्या स्वरूपात दिले जातात. अगदी प्राथमिक शिक्षण घेताना शिक्षण संकल्प, ते शिक्षक म्हणून काम करताना आचार्यव्रत, अशा वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या व्रतांच्या स्वरूपात प्रबोधिनीमध्ये या शैक्षणिक संस्कारांची रचना केलेली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार त्या सगळ्या संस्कारांच्या मध्ये काही वैविध्य असलं तरी पण एक समान सूत्र त्या सगळ्या
शैक्षणिक संस्कारांमध्ये आहे आणि ते म्हणजे मनावर आणि बुद्धीवर संस्कार करणे वेगवेगळे आणि शिक्षणाचा मूळ विचार, शिक्षणाचं मूळ तत्त्व हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत त्या संस्कारांच्या माध्यमातून पोहोचवणे, असं एक समान सूत्र या सगळ्या शैक्षणिक संस्कारांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. यासाठी आपले आजचे वक्ते आपल्याला विविध वयोगटातील संस्कारांचा, उपक्रमांचा परिचय करून देणार आहेत. त्या सगळ्या वक्त्यांचा परिचय मी आत्ता आपल्याला थोडक्यात करून देते. खरं तर आजचे आपले सगळेच वक्ते हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप दिग्गज आहेत, वेगवेगळं काम करणारे, अनेक उपक्रम करणारे आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा परिचय मी किमान 4-4, 5-5 मिनटं आत्ता करून देऊ शकते. पण आपल्या सत्राचा वेळ बघता त्यांच्याकडून आपल्याला ऐकायची उत्सुकता जास्ती आहे आणि त्याच्यामुळे थोडक्यात मी प्रत्येकाचा परिचय आपल्याला करून देते. आजच्या आपल्या या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला वाचस्पती अनघाताई लवळेकर लाभलेल्या आहेत. अनघाताई या ज्ञानप्रबोधिनीमध्ये 24 वर्षाहून अधिक काळ संशोधनाचं काम करतात. त्या मानसतज्ञ आहेत. 1999 ताईंनी सामाजिक शैक्षणिक मानसशास्त्रात वाचस्पती ही पदवी मिळवलेली आहे. 2016 त्यांना पुष्पलता रानडे हा महिला संशोधनातला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेच्या JPIP ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजीमध्ये 1994 पासून त्या काम करत असून शिक्षक ते त्या संस्थेच्या प्रमुख इथपर्यंतचा त्यांचा मोठा प्रवास आहे. त्यांचे अनेक पेपर्स वेगवेगळ्या जर्नल्समध्ये प्रेझेंट झालेले असून मनाचे आरोग्य वाटा, स्त्री मनाचा कानोसा, शिवरायांचे 8वे रूप अशा अनेक पुस्तकांमधून त्यांनी लेखन केलेले आहे. 150हून अधिक लेख त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. आकाशवाणीमध्ये 30हून अधिक मानसशास्त्रीय कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग होता. प्रबोधिनीमध्ये युवा साथी आणि संयम अशा 2 प्रकल्पांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीपासून अनेक वेगवेगळ्या गोष्टी आणि युवा मनाच्या घडवणुकीचं मोठं काम त्या करत असतात. संवादिनीच्या माध्यमातून समतोल या द्वैमासिकाचं संपादन त्या करत असतात. आपल्या सगळ्यांना आणखीन एक त्यांचा परिचय असलेला तो म्हणजे प्रबोधिनीची अनेक पद्य त्यांनी खूप सुंदर लिहिलेली आहेत, ज्यामधून अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. आणि त्या एवढं सगळं त्यांची वैचारिक बाजू असताना कवी मनाचा देखील आहेत आणि त्यामुळे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे, याचा मी आनंद व्यक्त करते. आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य वाचस्पती मिलिंद नाईक यांना अशी विनंती करते की त्यांनी अनघाताईंचा सत्कार करावा. यानंतर आपले पुढचे वक्ते अमोलदादा गांगजी हे ज्ञानप्रबोधिनी सोलापूरचे सहकार्यवाह म्हणून काम करतात. गेली 10 वर्ष ते ज्ञानप्रबोधिनी सोलापूर येथे युवक सचिव म्हणून काम करतात. सध्या ते उपनिषद आणि शिक्षण अशा विषयावर PhD करत आहेत. तर क्षमस्व, त्यांची PhD उपनिषद आणि शिक्षण अशा विषयावर PhD पूर्ण झालेली आहे. वंचित विद्यार्थ्यांच्या विकसनासाठीच्या अनेक उपक्रम ते राबवत असतात. मणिपूरच्या विद्यार्थ्यांचा सहनिवास सोलापूरमध्ये चालवलेला आहे त्यांनी आणि त्यायोगे राष्ट्रीय एकात्मतेच्या अनेक उपक्रमांचं आयोजन ते करत असतात. सोलापूरमधल्या विडी कामगार महिलांचं संघटन, त्याच्यातून त्यांना त्यांच्या आरोग्याविषयीचं काही काम, त्यातून त्यांना वेगळा रोजगार देण्यासाठीचं काही काम, असेही कामं करून त्यायोगे स्त्री शक्ती प्रबोधनाचे कामही दादा करत असतात. तर
आपले वक्ते आपल्याला आज लाभलेले आहेत. शैक्षणिक संस्कारांमध्ये असलेल्या तत्वविचारांचे उपनिषदातील संदर्भ या विषयावर ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचा सत्कार आपल्या निगडी केंद्राच्या संगणक विभागाच्या प्रमुख अनुजाताई भंडारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या आजच्या पुढच्या वक्त्या श्रुतीताई फाटक या आहेत. गेली 28 वर्ष त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये काम करतात. 24 वर्षाहून अधिक काम त्यांनी डोंबिवलीमध्ये केलेलं आहे. तिथल्या पुरोहितांचं संघटन करून, तिथल्या महिलांचं संघटन करून, प्रबोधक मंडळ चालवून त्यायोगे वेगवेगळे शैक्षणिक संस्कार डोंबिवलीमधल्या विविध शाळांमध्ये देण्याचं काम श्रुतीताई करत असतात. त्यांनी ठाणे आणि बदलापूर इथे आपल्या कार्याचा विस्तार देखील केलेला आहे. या ठाणे, बदलापूर, डोंबिवली इथे सगळीकडे पूरक शिक्षणातले अनेक उपक्रम चालू राहतील यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. गेली 4 वर्षापासून त्या ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी केंद्रावर काम करतात. तिथे पूरक शिक्षण विभाग प्रमुख म्हणून काम करतात. पूरक शिक्षणाच्या विभागामार्फत 8 गावांमध्ये विकसिका आणि 14 तांड्यांवर आनंद शाळा असे उपक्रम राबवले जातात. तसंच केंद्रात, हराळी केंद्रामध्ये हसरे पक्षी अशी बालवाडी आणि इयत्ता 1-2चे वर्ग चालवले जातात. त्याच्या नियोजनापासून कार्यवाहीचे काम श्रुतीताई करत असतात. त्या आज आपल्याला प्राथमिक शिक्षणाच्या बद्दल आणि त्यातले काही शैक्षणिक संस्कार याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. मी परत अनुजाताईंनाच विनंती करते की त्यांनी श्रुतीताईंचाही सत्कार करा. धन्यवाद अनुजाताई. आपले पुढचे वक्ते शिवराजदादा पिंपुळे हे आहेत. शिवराजदादा निगडी केंद्रामध्ये गेली 25 वर्ष काम करत आहेत. युवक विभाग कार्यकर्ता ते केंद्र प्रशासक असा त्यांच्याही कामाचा एक मोठा प्रवास आहे. सध्या ते निगडीचे केंद्र प्रशासक म्हणून जबाबदारी घेऊन काम करत आहेत. 10 वर्ष त्यांनी गुरुकुल विभागात काम केलेलं आहे. 4 वर्ष गुरुकुल विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या पूर्व माध्यमिक विभाग म्हणजे इयत्ता 5वी ते 7वीचा विभाग याचे विभाग प्रमुख ते काम करतात. अनुभव शिक्षण हा दादांच्या आवडीचा विषय. भित्तिचित्र, वर्गाच्या भिंतींवर रंगवलेली, विद्यार्थ्यांकडून रंगवून घेतलेली भित्तिचित्र, गच्चीमध्ये फुललेली गच्ची बाग, जम्मत घराच्या माध्यमातून खेळण्यांची लायब्ररी अशा संकल्पना, दुर्गजागरच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांकडून 29 किल्ल्यांवरील सहल अशा प्रकारचे अनेक उपक्रम त्यांनी अनेक वर्ष राबवलेले आहेत. अभ्यासपूर्ण सहलींचे नियोजन हा त्यांचा हातखंडा आहे. इतिहास हा आवडीचा विषय असल्यामुळे अशा प्रकारचे सहलींचं आयोजन करून त्याला शैक्षणिक जोड देणंही त्यांना खूप छान प्रकारे जमतं. अनपारिजातक हसला या कोरोना काळातील उपक्रमांच्या बद्दलचं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. सध्या जडणघडण मासिकात डोळस भटकंती या सदराअंतर्गत त्यांचे काही लेख प्रकाशित होत आहेत. अनुभव शिक्षणातील अनेक प्रयोग, त्याबद्दलची व्याख्यानं ते देत असतात आणि प्रशिक्षक म्हणूनही अनेक शिक्षकांशी ते संवाद साधत असतात. तर असे शिवराजदादा आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. ते आपल्याला माध्यमिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यातले काही शिक्षण संकल्प, वेगवेगळे उपक्रम, संस्कार आपल्याला सांगणार आहेत. तर मी मिलिंद सरांना परत अशी विनंती करते की त्यांनी शिवराजदादाचाही सत्कार करावा. धन्यवाद मिलिंद सर. आपले 5वे वक्ते या सत्राचे श्रीरामदादा आहेत. श्रीरामदादा हे गुरुकुलचे माजी विद्यार्थी, सध्या गुरुकुलमध्येच सहाय्यक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली 8-9 वर्ष युवक विभागाच्या माध्यमातून अनेक गणेशोत्सवांपासून विक्री उपक्रमांपर्यंत अनेक उपक्रमांचं नियोजन ते करत असतात आणि त्यायोगे 200हून अधिक तरुणांशी संपर्क हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
मातृभूमी परिचय शिबिर आणि वेगवेगळे अभ्यास दौरे याच्या माध्यमातून 25 जिल्हे आणि 16 राज्यांमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे. सायकल सहली, नेतृत्व प्रशिक्षण शिबिरं अशा अनेक उपक्रमांचे, गिरिभ्रमण सहलींचे आयोजन हा त्यांचा हातखंडा आहे. सध्या श्रीरामदादा देखील आपलं PhDचा अभ्यास करत आहेत. तर असे श्रीरामदादा आपल्याला आजचे वक्ते म्हणून लाभलेले आहेत आणि ते अध्यापकांचं शिक्षण जे श्रीरामदादा आत्ता स्वतः अनुभवत आहेत अशा विषयाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर मी श्रुतीताईंना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या संवादाला सुरुवात करावी. नमस्कार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एवावशिष्यते या विचाराने ज्ञानप्रबोधिनी काम करत असल्यामुळे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला शिक्षणाचा अर्थ ती शिरोधार्य मानते. व्यक्तीच्या मुळात असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण असं स्वामीजी म्हणत. म्हणून या मनुष्य घडणीच्या प्रक्रियेत विविध टप्प्यावर ज्ञानप्रबोधिनीने शैक्षणिक संस्कारांची रचना केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्याच्या संस्काराविषयी मांडणी करण्याचा प्रयत्न करते. आपल्या शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा पुढे विद्याव्रत वीरव्रत घेणार आहे एवढंच नाही, तर तो मोठा झाल्यावर आचार्य हे पदसुद्धा भूषवणार आहे या गृहीतकावर पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांचा पुनर्विचार केला आहे. इयत्ता 5वीमध्ये ज्ञानप्रबोधिनीत विद्यारंभ संस्कार होत असतो. या विद्यारंभ संस्कार पोथीत विद्यार्थ्यांनी करायच्या 28 कृतींचा किंवा गुणांचा उल्लेख त्यामध्ये आहे. यापैकी 13 कृती किंवा गुण आपण शिक्षण संकल्प या संस्कारासाठी निवडले आहेत. या कृती किंवा गुणांच्या प्रकटीकरणासाठी शाळेत विद्यार्थ्यांना विविध संधी निर्माण करणे हे या संस्काराचे उद्दिष्ट आहे. शिकणे, आत्मसात करणे आणि व्यक्त होणे या अगदी नैसर्गिक वृत्ती असतात. व्यक्तीचा भवताल त्यासाठी पोषक करत जाणं एवढंच खरं तर करायचं असतं. त्यांच्या विकासाला विद्यार्थ्यांचे परस्परांशी होणारे संवाद, विद्यार्थ्यांचे पालकांशी, विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी होणारे संवाद आणि आंतरक्रिया मदत करत असतात. ह्या वयातल्या मुलांना अनुकरण करणं एवढंच ठाऊक असल्यामुळे आपल्या शाळेमध्ये शिक्षकांनी आणि घरामध्ये पालकांनी हेतुपुरस्सर काही व्रतांचा अंगीकार करावा अशी मांडणी या संस्कारामध्ये आदरणीय संचालकांनी केलेली आहे. भारतीयांचे शिशु शिक्षण कसे असावे असं भगिनी निवेदितांनी स्वामी विवेकानंदांना विचारल्यावर त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं होतं की त्या काळात घरोघरी चालत असणारे जे 5 महायज्ञ आहेत त्या यज्ञांमधनं होणारा जो संस्कार घरी होतो तोच शाळेत व्हावा असं त्यांनी सुचवलं होतं. कोणते आहेत तर हे 5 यज्ञ आहेत. पहिला यज्ञ ब्रह्मयज्ञ. ज्ञानाची परंपरा निर्माण करणाऱ्या आणि चालू ठेवणाऱ्या सर्व गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे ब्रह्मयज्ञ. पुढे दुसरा देवयज्ञ म्हणजे सृष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. पाणी, वारा, अन्न, प्रकाश या गोष्टी आपल्याला निसर्गातून अव्याहतपणे सतत विना मोबदला मिळत असतात. स्वामीजींनी असं सुचवलं होतं की जर शाळेमध्ये ब्रह्मयज्ञात ग्रंथाची पूजा होत असेल आणि ती करणं अभिप्रेत आहे तर त्या पूजनामध्ये एखादा दिवा अव्याहतपणे तेवत ठेवावा. ह्या दिव्यात तेल घालण्याचं काम विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून करावं. त्यामुळे एखादी गोष्ट अविरतपणे करणं, अखंडपणे करणं म्हणजे काय याचा अनुभव मुलांना येईल. आणि मग आपल्याला जेव्हा निसर्गातून या गोष्टी अखंडपणे मिळत असतात तेव्हा निसर्गात काय धडपड होत असेल याची जाणीव वाढेल आणि मग आपल्या हातून ह्या निसर्गाची हानी होणार नाही, उलट संवर्धनच होईल अशा कृती
आपल्या हातून घडतील आणि त्या कृतींचं अनुकरण विद्यार्थी करतील. पुढचा आहे पितृयज्ञ, म्हणजे समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना संतुष्ट करणं. शाळेमध्ये निवृत्त शिक्षक किंवा समाजातले निवृत्त समाजसेवक यांना अधूनमधून बोलावून त्यांच्या योगदानाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे आणि त्यांचा यथोचित आदर सत्कार करणे म्हणजे पितृयज्ञ. प्रबोधिनीच्या सर्व शाळांमध्ये व्यक्तिपरिचय म्हणून हे आपण नेहमीच करत असतो. पुढचा आहे भूतयज्ञ. लहान मुलांच्या शाळेमध्ये पाळीव पशु असावेत, त्यांची काळजी घेण्याचं काम विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी करावं असं स्वामीजींनी सुचवलं होतं. प्रबोधिनीत आपण शिशु गटापासूनच गोष्टींच्या गप्पांच्या माध्यमातून हा विषय पोचवत असतो. त्याचा खोलवर परिणाम मुलांच्यावर होत असतो. हराळीच्या शाळेतल्या छोटा हर्षद एकदा वाटेत त्याला जखमी पारवा दिसला. त्याला त्यांनी अलगद शाळेत आणलं. एरवी अतिशय व्रात्य आणि खूप दुसऱ्यांना त्रास देणारा हा हर्षद, त्यांनी 2 दिवस ह्या पक्ष्याची काळजी घेतली. त्याची जखम बरी झाल्यावर पक्षी उडून गेला. याच्यामध्ये फक्त शाळेतल्याच विद्यार्थ्यांना हा संस्कार आहे असं नाही, तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऋतूंची ओळख व्हावी, ऋतूंचा परिचय व्हावा, हेही ह्याच्यामध्ये अध्यारूत आहे. यामध्ये आपण शहरी भागातल्या शाळांमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये शाळा भरवत असतो. म्हणजे कडाक्याच्या थंडीत पहाटे शेकोटीचा अनुभव द्यावा म्हणून शाळेत बोलावतो, तर रात्री आकाश बघायला खास शाळेत बोलावलं जातं. आदरणीय भाऊ अभ्यंकर यांनी या संस्कारात मोलाची भर घातली. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जे साधनं आणि हत्यारं वापरतो ती पंचमहाभूतापासूनच बनवलेली असतात. त्यामुळे त्यांची यथायोग्य देखभाल दुरुस्ती करणे, त्यांना सुस्थितीत ठेवणं हे देखील भूतयज्ञच आहे. 5वा मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथींची सेवा. स्वामी विवेकानंदांनी फक्त अतिथीच नाही तर समाजातल्या गरजवंतांची सेवा करणं म्हणजे सुद्धा मनुष्ययज्ञ असं म्हटलं आहे. प्रबोधिनीत आपण विविध उपक्रमातून हा संस्कार मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. शाळेतल्या मुलांना आपण राखी पौर्णिमेला समाजातील आपल्याला मदत करणाऱ्या लोकांना राखी बांधायला पाठवत असतो. सोलापूरच्या ताईंनी सांगितलेला किस्सा मला आठवतो. यावर्षी इयत्ता पहिलीच्या या विद्यार्थिनींनी घंटागाडीच्या दादाला राखी बांधली. त्यावेळी त्या दादानी तिला आशीर्वाद दिले, बाळा मी रोज गाडीतून फिरतो, तू पण मोठी झाल्यावर गाडीतून फिरशील, पण लाल दिव्याच्या गाडीतून. या चिमुरडीला त्याचा अर्थ कळला नाही, पण तिच्या आईला मात्र आईच्या डोळ्यात पाणी आलं. आदरणीय संचालकांनी याच्या जोडीला 4 प्रकारची आधुनिक व्रतं घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी अनुसरावी असं म्हटलं आहे. शाळेतही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करणं म्हणजे संपूरक समानता. व्यवहारात समानता ठेवणं याची शिक्षकांनी काळजी घ्यावी. बोलण्यातही सहज आपण एखाद्या मुलाला रडतोस काय मुलीसारखा असं म्हणत असतो, अशी भाषा टाळून सगळ्यांना समान वागणूक देणं म्हणजे संपूरक समानता. एवढंच नसून समाजात जे श्रमजीवी लोक काम करत असतात, आपल्याला मदत करत असतात, त्यांचा मान राखणं, त्यांना मदत करणं, प्रसंगी त्यांचं काम आपण आनंदाने करणं हे शिक्षकांच्या वागण्यातून मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. उदाहरणार्थ शाळेची स्वच्छता करणाऱ्या मावशी जर आल्या नाहीत, आजारी असल्या, तर ते काम शिक्षकांनी मुलांच्या मदतीने आनंदानं करणं म्हणजे सुद्धा संपूरक समानता. पुढचं व्रत आहे विविधता स्वीकारणारी मैत्री म्हणजेच स्वीकारशील मैत्री. आपल्या शाळेत भारतामधल्या विविध जाती धर्मांच्या संस्कृतीचा, चालीरीतींचा परिचय व्हावा, त्यांच्या वेगळेपणाचा आदर आपल्याला करता यावा असे उपक्रम आवर्जून योजावेत. सोलापूर केंद्रातलं उदाहरण मला इथे सांगावं असं वाटतं की सीमावर्ती भागातून आलेले निवासी मणिपुरी विद्यार्थी यंदा दिवाळीच्या सुट्टीत घरी न जाता सोलापूर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या घरोघरी राहिले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आता त्यांचं मैत्र जीवांचं व्हायला सुरुवात झाली असं म्हणता येईल. पुढचं व्रत आहे
संवादयुक्त स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य. घरात किंवा शाळेत पालकांना किंवा शिक्षकांना काहीही निर्णय घ्यायचे असतील तर त्या बाबतीत सगळ्यांशी बोलून एकत्र चर्चा करून बसून निर्णय घेतला जातो, हे मुलांना पाहायला मिळायला हवं. प्रबोधिनीत आपण असं करत असतो. उदाहरणार्थ, आपला वर्ग स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याची जबाबदारी आपली या विषयावर मुलांशी चर्चा करून निर्णय घेतले जातात. मग ते वर्गाचं सुशोभन कसं असावं इथपासून स्वच्छतेचे नियम कसे असावेत, ते जर पाळले गेले नाहीत तर काय केलं पाहिजे, या सगळ्या बाबतीत छोटी मुलंसुद्धा ताईंना आपली मतं व्यक्त करतात आणि त्या मतांचा आदर करून ताई निर्णय घेत असतात. त्यातूनच एखादा निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार कसा करायचा असतो हे मुलं शिकत जातात. पुढच्या व्रतामध्ये विद्यार्थ्यांचं निरीक्षण करत संवर्धन करणं. प्रत्येक मूल हे वेगळं आहे हे सत्य स्वीकारून त्याप्रमाणे त्या मुलाचं निरीक्षण करत करत संवर्धन करणं. एखादा उत्तम माळी जसा बागेमध्ये फिरताना प्रत्येक झाडाला कोणत्या प्रकारची निगराणीची आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्या ट्रीटमेंटचा विचार करत असतो, तसं प्रत्येक मूल हे वेगळं आहे हे स्वीकारून विविध प्रकारच्या निरीक्षणातून ताईंनी हे जाणलं पाहिजे, असा याच्यामध्ये विचार आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात याच ठिकाणी झालेल्या प्रबोधिनीच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण कार्यदिशेच्या प्रशिक्षण वर्गात आदरणीय लताताई भिशीकर यांनी 3 ते 8 वयोगटातील मुलांचे ज्ञान, क्षमता, वृत्ती आणि स्वभाव यांचा अंदाज येण्यासाठीची पहिली सुसज्ज प्रयोगशाळा निगडी केंद्रात सुरू होईल अशी घोषणा केली आहे. दुसरीच्या वयात बहुतेक विद्यार्थ्यांची समज ही फक्त तात्कालिक गोष्टी समजून घेण्याइतकीच असते. फार पुढचा विचार ते करू शकत नाहीत. काही अमूर्त विचार, संकल्पना या वयात त्यांना समजतही नाहीत. त्यामुळे या वयात जे काही संस्कार करायचे ते घरी पालकांद्वारे आणि शाळेत शिक्षकांद्वारे मुलांवर होणार. त्यामुळे हे 5 पारंपरिक यज्ञ व 4 आधुनिक व्रतं ही पालकांनी आणि शिक्षकांनी व्यक्तिगत संकल्प म्हणून जर केली तर त्याची अर्थपूर्णता वाढेल यात शंका नाही. पुढे हेच विद्यार्थी म्हणजे हा संस्कार इयत्ता 2रीमध्ये व्हावा असं आदरणीय संचालकांनी म्हटलं आहे. पण त्याची पूर्वतयारी म्हणून शिशुगटापासून 2रीपर्यंत ह्या संस्कारात सांगितलेले मुद्दे शिक्षकांच्या आचरणाद्वारे मुलांपर्यंत पोहोचावेत आणि काही कृती जे गुण आपण 13 पाहिले त्या कृती आणि ते गुण मुलांमधले प्रकट व्हावेत यासाठीच्या विविध संधी हे आपण पूर्वतयारीमध्ये देऊ शकतो. आणि 2री ते 4थीपर्यंत या सर्व गुणांची, काही प्रकट झालेल्या गुणांची, काही अप्रकट झालेल्या गुणांना संधी म्हणून अशी जोपासना आपण करू शकतो. आणि पुढे इयत्ता 5वीत गेल्यावरचा विद्यारंभ संस्कार येतो, त्याबद्दल आपल्याला शिवराज दादा बोलतील. धन्यवाद श्रुतीताई. मी शिवराजदादांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधा. परिषदेच्या कार्यकर्त्यांचा वक्त्यांना वेळेचा धाक इतका आहे की जेवत असतानाही एक कार्यकर्ते आले आणि म्हणाले, तुम्हाला अमुक अमुक वेळेतच विषय मांडायचा आहे. मनात म्हटलं, अरे जेवण तरी होऊ द्यायची वाट बघायची होती थोडी, पण हरकत नाही, मी मला दिलेल्या अमुक अमुक वेळेतच विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीचं सूत्र काय असं कोणी विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर विद्याव्रत, वर्षारंभ आणि वर्षांत उपासनेच्या पोथीत दडलं आहे असं देता येईल. हे संस्कार उपक्रम केवळ कर्मकांड म्हणून न होता त्यांच्या आशयासह स्थिरपणाने चालू आहेत, तोवर प्रबोधिनीची शिक्षण प्रणाली जिवंत आहे असं म्हणता येईल, इतकं या उपक्रमांचं महत्त्व आहे. प्रबोधिनीचे संचालक आदरणीय गिरीशराव यांनी एका लेखात म्हटलं आहे की या 3 प्रकारच्या उपासना म्हणजे
जणू वाहनाची चॅसी आहेत आणि इतर उपक्रम वाहनाच्या ॲक्सेसरीज आहेत. चॅसीवरील क्रमांक बदलत नाही तोपर्यंत ॲक्सेसरीज कितीही बदलल्या तरी वाहन तेच आहे असं मानलं जातं. इतकं या उपक्रमांचं महत्त्व आहे. अलीकडच्या काही वर्षात इयत्ता 5वीसाठी विद्यारंभ, इयत्ता 6वी ते 10वीसाठी वर्षारंभ, इयत्ता 8वीसाठी विद्याव्रत आणि इयत्ता 5वी ते 10वीसाठी वर्षांत संस्कार उपक्रमाची योजना प्रबोधिनीमध्ये केली जाते. या संस्कारांची थोडक्यात माहिती करून घेऊ. वर्षारंभ 1965 पासून प्रबोधिनीत वर्षारंभ संस्कार सुरू आहे. हा संस्कार प्रबोधिनीमध्ये सुरू झाला याचं कारण आपल्या परंपरेत आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे शैक्षणिक वर्षाचा आरंभ म्हणजेच वेदाध्ययन सुरू होण्यापूर्वी श्रावणी संस्कार, तर वेदाभ्यास तात्पुरत्या काळासाठी थांबवताना उत्सर्जन संस्कार होत असे. याच संस्कारांना प्रबोधिनीने कालोचित करून आधुनिक काळातील शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वर्षारंभ, तर सांगतेला वर्षांत संस्कार उपक्रमाची जोड दिली. 3 मुख्य हेतू या सगळ्या उपक्रमांच्या पाठीमागे आहेत असं दिसतं. शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेद, उपनिषद, संतवाणींच्या उच्चाराने भारतीय परंपरेचं स्मरण करीत व्हावी, वैयक्तिक व सामूहिक संकल्प करण्याची सवय लागावी आणि त्याद्वारे प्रत्येक वर्ष हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा नियोजनपूर्वक कारणी लागण्याची तयारी व्हावी. आणि तिसरं उद्दिष्ट म्हणजे स्व अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. विद्याव्रत संस्कार होईपर्यंत होणारे वर्षारंभ हे विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे संकल्प करण्याचे दिवस आहेत, तर विद्याव्रत पूर्ण झाल्यानंतर होणारे वर्षारंभ एक प्रकारे विद्याव्रताचे स्मरण आहेत. विद्यारंभ संस्कार निगडी केंद्रातील या पंचकोशाधारित गुरुकुलात इयत्ता 5वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1997 सालापासून कैलासवासी भाऊंनी या संस्कार उपक्रमाची योजना केली. ही योजना करताना गुरुकुल शिक्षण पद्धतीला सुरुवात झाली आहे हा संस्कार विद्यार्थ्यांवरती व्हावा, पालकांना त्याची जाणीव व्हावी अशा प्रकारची कल्पना होती. तो मुख्य हेतू होता. पुढच्या काळात याच उपासनेची मोठी आवृत्ती पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत 2014 वापरण्यात आली आणि आता हीच उपासना प्रबोधिनीच्या सर्व 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी होत असते. या संस्कारात मगाशी म्हटलं जसं एकूण 28 गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत. त्यातील काही करण्याच्या आहेत तर काही करू नयेत असंही सुचवलं आहे. जसं की नेहमी आळसात राहू नये, सतत खेळू नये असं विद्यार्थ्यांना त्या पोथीमधून सुचवलेलं आहे. 1ली ते 4थीपर्यंत यातील 12 गुणांची, तर विद्यारंभ ते विद्याव्रत म्हणजे 5वी ते 7वीपर्यंत उर्वरित 16 गुणांची जोपासना करण्याचा प्रयत्न शाळेतून होणे अपेक्षित आहे. मुले अनुकरणातूनही शिकत असतात हे आपण जाणतो. त्यामुळे विद्यारंभ उपासनेमध्ये शिक्षक तसेच ज्येष्ठ सदस्य आम्ही आमच्या मुलांसमोर वर्तन आदर्श रोल मॉडेल म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न करू असा संकल्प करत असतात. कार्यक्रमाची रूपरेषा आपण स्क्रीनवरती बघू शकता. 10 सेकंदात आपण ती वाचावी. यात काही गोष्टींची भर प्रबोधिनीने घातलेली आहे, म्हणजे प्रबोधिनीच्या विविध शैक्षणिक विभागांनी घातलेली आहे. काही विभागांच्या कार्यक्रमात पालक प्रतिनिधी देखील त्यांचे संकल्प कार्यक्रमात जाहीर करतात. त्यामुळे संकल्प हे लहान मोठ्या सगळ्यांनीच करण्याची गोष्ट आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे असं नकळतपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. मुख्य कार्यक्रमात वेळेच्या मर्यादेमुळे निवडकच विद्यार्थी त्यांचे संकल्प प्रकट करू शकतात. त्यामुळे काही विभाग प्रत्येक वर्गातून रोज 4-5 विद्यार्थ्यांना वर्गासमोर त्यांचे संकल्प जाहीर करण्यास सांगतात. सगळ्यांसमोर संकल्प व्यक्त केल्याचा एक वेगळा परिणाम निश्चितच होत असतो. पूर्वतयारीमध्ये या संस्कार उपक्रमांची भावनिक व वैचारिक तयारी आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्यक्षात या संस्कार अनुभवांचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावरती पक्का होऊ शकेल. उपासनेचं स्वरूप वर्षारंभ, वर्षांत आणि विद्यारंभ या उपासनांमधील श्लोक ज्यामधून घेण्यात आले आहेत त्याची यादी आपण स्क्रीनवरती बघू शकता. पुढची स्लाईड. हे सगळे या श्लोकांचे स्रोत आहेत असं म्हणायला हरकत नाही. या उपासनेमध्ये गद्य संकल्पही असतो. बराच वेळा गद्य भाग हा प्रार्थनेपेक्षा लवकर समजतो. ही गद्य प्रार्थना सर्वांनी एका आवाजात मोठ्याने म्हटल्याने सामूहिक चिंतन होण्याची शक्यता वाढते. वर्षांत उपासना वर्षाच्या आरंभी जे संकल्प केले होते त्या संकल्पांचा आढावाही घेतला पाहिजे.
कोणते संकल्प पूर्ण झाले, कोणते अर्धवट राहिले, कोणत्या संकल्पांना हातच लावला गेला नाही, त्या सगळ्यांची कारणं शोधली पाहिजेत. तसेच जे संकल्प पूर्ण झाले त्यामुळे नवीन ज्ञान कौशल्य काय मिळालं आणि ते येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमध्ये कशा पद्धतीनं वापरणार आहोत असं ठरवण्यासाठी सुद्धा वर्षांत संस्कार हा महत्त्वाचा वाटतो. विद्याव्रत संस्कार. आपल्या परंपरेत जो उपनयन संस्कार होत असे त्याचेच नवे रूप म्हणजे विद्याव्रत संस्कार. उपनयन संस्कारातील मुख्य आशय लक्षात घेऊन त्याचे बाह्यरूप हे कालोचित करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीत भर घालणे, त्यांची कौशल्य वाढवणे ही शिक्षणाची सामान्य कल्पना झाली. याच्या जोडीला विद्यार्थ्यांची वृत्ती घडवणे, त्यांची प्रेरणा जागृत करणे यांची भर घातली गेली पाहिजे. त्यातून व्यक्तिमत्व पूर्ण विकसित होऊन त्या विकसित झालेल्या शक्तींचा उपयोग हा समाजाच्या कारणी करण्यासाठीची मनोवृत्ती विद्यार्थ्यांची घडली पाहिजे. यासाठी हा विद्याव्रत संस्कार आहे. प्रबोधिनीमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा संस्कार केला जातो. इयत्ता 8वी ही इयत्ता निवडण्या पाठीमागची कारणं म्हणजे या वयात विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडायला सुरुवात झालेली असते. इतरांपेक्षा स्वतःचं ऐकण्याकडे त्यांचा कल वाढलेला असतो, तसेच त्यांची समजून घेण्याची क्षमताही वाढलेली असते. अशा या घडणीच्या वयात हा संस्कार झाल्याचा उपयोग होतो असा प्रबोधिनीचा सुमारे 50 वर्षांचा अनुभव आहे. या संस्काराची जर का काही वैशिष्ट्य बघायची झाली तर त्याचं स्वरूप आपण स्क्रीनवरती बघू शकाल. ज्या गुरुकुलाने योजलेल्या परिषदेसाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत त्या गुरुकुलात विद्याव्रत संस्काराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना 3 प्रकारचे प्रश्न दिले जातात किंवा 3 प्रकारचे संकल्प करण्यास सुचवलं जातं. माझं उदरनिर्वाहाचं साधन काय असणार आहे, छंद म्हणून मी कशाची जोपासना करणार आहे आणि समाजसेवा म्हणून मी काय करणार आहे, असे 3 प्रकारचे संकल्प करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात. काही वेळा प्रत्येकासाठी स्वतंत्र तर काही वेळा या तिघात मिळून 2 किंवा एकच संकल्प विद्यार्थी करतात. केवळ संकल्प करून गुरुकुलातील विद्यार्थी थांबत नाहीत तर 8वी 9वी 10वी या 3 वर्षात ते जे प्रकल्प करतात ते या संकल्पांच्या दिशेने जाणारे असतात. ते जे व्यक्तिपरिचय घेतात ते त्या विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं आहे त्या क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय ते करून घेतात. अवांतर वाचनही याच दिशेनं जाणारं असतं. या सगळ्यातून चांगली पूर्वतयारी विद्यार्थ्यांची होते आणि पुढे जाऊन आयुष्यात काय करायचं या प्रश्नाचं उत्तर जरी बदललं तरी कोणत्या मार्गाने प्रयत्न करायचे आहेत हे या निमित्तानं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. या संस्कारांच्या योजनेत व्रतचिन्हही दिलं जातं. ओमपासून ते क्रॉस, ताईत, कडे यापैकी काहीही विद्यार्थी स्वीकारू शकतात. व्रत स्वीकारलं आहे ते पाळलं पाहिजे, त्याची आठवण राहावी इतकंच त्या चिन्हाचं महत्त्व. त्यामुळे या संस्काराच्या योजनेत जाती धर्माचं बंधन आड येत नाही. या संस्काराच्या निमित्ताने विद्यार्थी 6 प्रकारच्या व्रतांचा स्वीकार करतो. ती व्रतं आपण स्क्रीनवरती बघू शकता. एकदा एक छोटा मुलगा विनोबांना प्रश्न विचारतो की गाई गुरांचा आपल्याला काहीतरी उपयोग होतो, पण त्या जंगलात राहणाऱ्या वाघसिंहांचा आपल्याला काय उपयोग? त्यावेळी विनोबा त्या मुलाला असं म्हणतात की सगळी सृष्टी आणि त्या सृष्टीतील सगळ्या गोष्टी या माझ्याच उपयोगाच्या आहेत असं मानवाला वाटू नये इतकाच त्यांचा उपयोग. त्यामुळे इतरांचा मला काय उपयोग इथपासून ते माझा इतरांना काय उपयोग हा प्रवास होण्यासाठी हे संस्कार महत्त्वाचे ठरतात. थोडक्यात छोटे छोटे संकल्प करण्याची सवय लागण्यापासून ते जीवनाचे ध्येय ठरवता येण्यापर्यंतचा विद्यार्थ्यांचा प्रवास व्हावा. जे ठरवलं आहे त्याप्रमाणे वागता यावं आणि आयुष्य केवळ कुटुंबापुरतं सीमित न राहता समाजाचा देशाचा विचार करणारं व्हावं हाच या संस्कार उपक्रमांचा मुख्य हेतू. धन्यवाद. धन्यवाद शिवराजदादा. मी श्रीरामदादांना अशी विनंती करते की त्यांनी अध्यापकांचं शिक्षण याबद्दलच्या संस्कारांबद्दल आपल्याशी संवाद साधा. ही पहिली स्लाईड घेऊयात. नमस्कार. आधीच्या दोन्ही वक्त्यांनी प्रबोधिनीमध्ये गेली अनेक वर्ष विद्यार्थी वयोगटासाठी विचार केलेल्या, सिद्ध झालेल्या आणि कालसुसंगत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची मांडणी आपल्या सर्वांसमोर केली आहे. तुलनेने नव्याने विचार झालेल्या व प्रयोग स्थितीत असलेल्या अध्यापकांसाठीच्या आचार्यव्रत या शैक्षणिक संस्कार उपक्रमाची पहिली कल्पना प्रबोधिनीत 2017 साली मांडण्यात आली. राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे आपले अध्यापनाचे कार्य आहे.
हे ज्या अध्यापकांना स्वीकारावेसे वाटत आहे त्यांच्यासाठी हा संस्कार कार्यक्रम आहे. या कल्पनेचा विस्तार होत मागील शैक्षणिक वर्षात 2022-23मध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या विविध केंद्रांवरील काही सदस्यांनी प्रशिक्षणांच्या बैठकांच्या माध्यमातून या व्रताचे नेमके आयाम समजून घेतले आणि विधीपूर्वक ते स्वीकारले. अशीच प्रक्रिया यंदाही आणखी एक अध्यापकांचा गट अनुभवत आहे. आपण पुढची स्लाईड बघूयात. मला खात्री आहे आपल्यापैकी किंवा आपण सर्वच जण आणि आपले सगळे सहकारी सदस्य हे आपल्या तज्ज्ञतेचा विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवता येईल याचा औपचारिक अभ्यास पूर्ण करून उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले शिक्षक आहोत. इथे उपस्थित प्रत्येकाची शिक्षक होण्याची किंवा शिक्षण क्षेत्राला स्वीकारण्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण कारणं वेगळी असली तरी आपण सर्वजण आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच पर्यायाने आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी नियमित व प्रामाणिकपणे झटत असतो. शिक्षकांचा सहभाग किंवा त्यांचे कर्तव्य हे एकाच पद्धतीने वर्गखोल्यांमध्ये एकसूत्री पद्धतीने होणाऱ्या अध्ययनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक विकासातून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करण्यापर्यंत पोहोचते असे मला नक्की वाटते. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध करायचे असेल तर शिक्षक म्हणून आपण सातत्याने नवीन अनुभव घेतले पाहिजेत. असे स्वतःहून घेतलेले अनुभव आपल्याला अधिक समृद्ध बनवत असतात. काही अनुभव हे आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत, आपल्या सहकारी शिक्षकांसोबत काम करताना नकळत देखील घेत असतो आणि त्यातून आपण स्वतःला तयार करत असतो. विविध प्रकारच्या नियमित वाचनातून, लेखनातून, प्रभावी श्रवणातून, विद्यार्थ्यांशी किंवा समवयस्क सहकाऱ्यांशी होत असलेल्या संवाद संपर्कातून, नवनवीन ठिकाणी विविध कारणांसाठी केलेल्या प्रवासातून देखील शिक्षकाचे अनुभव विश्व नक्की समृद्ध होत असते. असा माझा व आपल्यापैकी अनेकांचा अनुभव आहे याची मला खात्री वाटते. या अनुभवांची गुंफण आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना कशी घालतो हे शिक्षक ते आचार्य या प्रवासातील अधिक डोळसपणे करायचे काम आहे असे मला वाटते. ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानामध्ये आशय, प्रक्रिया आणि संदर्भ या त्रिवेणी शिक्षण पद्धतीची मांडणी करण्यात आली आहे. हे तत्त्वज्ञान विविध पद्धतीतून समजून घेत शिकवताना जितके अधिक सहजतेने व प्रभावीपणे मांडले जाते किंवा शिक्षकांच्या आचरणात येते तितके ते अध्यापक अगदी सहजच विद्यार्थीप्रिय होऊ लागतात असे जाणवते. पुढची स्लाईड बघूया. अध्यापक ते आचार्य होण्याचे विविध टप्पे समजून घेणे, विविध पैलू समजून घेणे, आपण आचार्य का व्हायचे या विचारातली खोली समजून घेणे आणि स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवायला तयार होत जाणे हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येकासाठी हा कालावधी भिन्न असणार आहे. पण आपल्याला प्रवास कुठेपर्यंत करायचा आहे हे जर का ठरवले की त्या प्रवासाबद्दलचे कुतूहल आणि प्रवास पूर्ण व्हावा ही स्वतःची इच्छा देखील वाढत जाते. आचार्यव्रत स्वीकारताना त्याच्यासाठी करायच्या पूर्वतयारीपासून ते प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रमामध्ये विविध उपनिषदे, भगवद्गीता, गीताई, धम्मपदातील श्लोक या सगळ्या साहित्यांमधून आचार्यांनी पाळायचे यमनियम, स्वाध्याय प्रवचनाचे महत्त्व, आचार्यांची आचारसंहिता, विद्यार्थी आणि आचार्य यांच्यातील नातेसंबंध, स्वतःची कायम नवीन ज्ञानसाधनेसाठी करायची तयारी, त्याबद्दलचा अभ्यास यांची मांडणी पोथीमध्ये करण्यात आली आहे. अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत सर्वांनीच वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जात व्यापक देशहिताचा विचार कसा करायचा यासाठी देखील हे श्लोक मार्गदर्शक ठरतात. आपण सध्या करत असलेले काम, त्याची गुणवत्ता, स्वतःसाठी आवश्यक आणि महत्त्वाच्या वाटणाऱ्या बदलांचा विचार आपण करायला लागणे आणि हे बदल प्रत्यक्षात आचरणात देखील आणणे यासाठी आचार्यव्रताची संकल्पना महत्त्वाची आहे असे मला वाटते. अगदीच उदाहरणादाखल सांगायचे तर आचार्यव्रताच्या निमित्ताने जे संकल्प अध्यापकांनी करणे अपेक्षित आहे त्यात असे म्हटले आहे की मी विद्यार्थ्यांच्या लहान मोठ्या गटांच्या आणि एकेका विद्यार्थ्याच्याही गती आणि रुचीनुसार शिकवण्याचे कौशल्य मिळवेन. एकूण या पूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अधिक सजगतेने विचार करणे, स्वतःचे ज्ञान
आणि कौशल्य कायम अद्ययावत ठेवणे, ज्ञानार्जनातून स्वावलंबनाचा नवनिर्मितीचा आग्रह धरणे, समस्या परिहार करण्यापर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवास होणे आणि यासाठी आवश्यक असे संकल्प आचार्यांनी करायचे आहेत. त्याचे नित्यस्मरण व त्यासाठी काम देखील करायचे आहे. पुढची स्लाईड बघूया. या सर्व मांडणीमध्ये आचार्यांनी सर्वात महत्त्वाचे काय लक्षात ठेवायचे आहे तर उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यानी अनवद्यानी कर्माणी तानी त्वया सेवितव्यानी नो इतराणी यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वयोपास्यानी नो इतराणी. म्हणजेच आमच्या ज्ञानाच्या किंवा कर्तृत्वाच्या मर्यादा या विद्यार्थ्यांच्या मध्ये न येवोत. त्यांनी कायम आमच्या पुढे जावे आणि आमचे जे चांगले वागणे तेच त्यांनी स्वीकारावे आणि आम्हाला आमच्या जीवनात जे शक्य झाले नाही ते आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संघटित जीवनात शक्य व्हावे. शिक्षण संकल्प ते आचार्यव्रत या पूर्ण संस्कार मालिकेत विद्यार्थी, पालक आणि आचार्य यांच्या प्रयत्नातून अंती हे राष्ट्र वैभवसंपन्न, पौरुषसंपन्न, संघटनायुक्त आणि म्हणून प्रगतीपथापासून कधीही खाली न येणारे विजयसंपन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी असे अनेक व्रतार्थी कायम तयार राहावेत हीच या संस्कार उपक्रमांची भैरवी आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रीराम दादा. या सगळ्या शैक्षणिक संस्कारांमध्ये आलेल्या तत्वविचाराचे उपनिषदातील संदर्भ अशा विषयावर आता अमोलदादा आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी अमोलदादांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करा. नमस्कार. आता आपण 5 काय आपल्या भाषेत म्हटलं तर 5 पॅकेज पाहिलेले आहेत. तर शिक्षण संकल्प ही नवीन भर आहे आणि ही वर्षारंभ, विद्याव्रत, वर्षांत आणि आचार्यव्रत. तर यातल्या किती जणांनी हे प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रम पाहिलेले आहेत असं थोडं हात वर करता येईल का की कार्यक्रम पाहिलेला आहे हा? बरं, हात खाली. साधारण 30 ते 35% कार्यक्रम पाहिले, बाकीच्यांनी आणखीन न पाहिलेला बराच मोठा गट आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जरूर आदित्यदादा आणि शिवराजदादा यांच्याकडनं हे प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रम अवश्य सगळ्यांनी पाहावेत. म्हणजे काय चालू आहे हे थोडं लक्षात यायला सोपं जाईल. तर मी मुद्दामून असं म्हटलं की हे सांगितलेले पॅकेजेस आहेत का, की हा पॅकेज दिला मुलं घडली, हा पॅकेज दिला शिक्षक घडले. तर प्रबोधिनीमध्ये शिक्षण संस्कार म्हणजे शिक्षक तर असतातच, पण शिक्षकांबरोबर इथले झालेले माजी विद्यार्थी पण येऊन मुलांशी बोलत असतात. इथे असलेल्या युवक विभागातले मोठे दादा पण त्यांच्याशी बोलत असतात. त्याशिवाय वेळोवेळी आलेले वेगवेगळ्या केंद्रांमधून आलेले पण सदस्य, पूर्णवेळ कार्यकर्ते हे मुलांशी संवाद साधत असतात. आणि अशा सगळ्यांचा मिळून एक संस्कार विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधिनीत होत असतो. तर मी पॅकेज बनण्याचं कारण काय, हे दिलं तर होईल असं नसून ह्यातले जे विचार आहेत ते ह्या सगळ्यांमधून मुलांमध्ये वर्षभर जात असतात आणि अशी ही संस्कार घडण्याची एक प्रक्रिया आणि सलगता त्याच्यामध्ये आहे. आणि ही सलगता ठेवण्याचं काम हे सगळे संस्कार पोथ्या आणि त्यातले विचार करत असतात. आणि मुख्य दिवा आहे तो मुलांशी संवाद साधणारा गुरु, ज्याला आपण उपनिषदेतील भाषेत असं म्हणू की हा गुरु हा ह्यातला सर्वात मुख्य दुवा आहे. आणि गुरु आणि शिष्याचं एक प्रेममय आणि त्याच्यासोबतच
विद्यार्थ्याला काहीतरी वेगळं नवीन असं शिकायला प्रेरणा देणारं आणि मी शिकतोय तू ऐक असं न म्हणता मी जे जे करतोय त्यातून पाहून तू शिक, तुला काही प्रश्न पडले तर मला विचार, असं म्हणत जाणारं हे उपनिषदीय शिक्षण आहे. आणि आत्ता हे जे सगळे संस्कार कार्यक्रम आपण पाहिले तर हे उपनिषदाला गंगोत्री असं म्हटलेलं आहे की उपनिषदांनंतर सर्व म्हणजे त्याच्यामधूनच सर्व तत्वविचारांचा उगम झालेला आहे असं म्हणतात. पुढे जाऊयात. तर मी प्राथमिक माहिती देतो. फक्त 4 वेद आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुढे जाऊयात. त्या वेदांमध्ये 3 भाग आहेत, संहिता, ब्राह्मण, आरण्यक. मुख्यतः वेद हे 3 भागामध्ये विभागलेले आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. नेक्स्ट. तर यातला सगळ्यात ज्ञानपर भाग जो वेदांमध्ये आलेला आहे त्याला उपनिषद असं म्हणतात. आणि उप प्लस नि प्लस शद याचे अनेक अर्थ आहेत, पण गुरुजवळ बसून ज्ञान घेणे असा त्याचा सर्वसाधारण अर्थ आपण घेऊ शकतो. एकूण 108 उपनिषद सांगितलेली आहेत, 10 मुख्य आहेत. पुढे आणि केन उपनिषदातल्या शांतीपाठात म्हटलेलं आहे, य उपनिषत्सु धर्म असते मयी संतू ते मयी संतू. म्हणजे उपनिषदामध्ये जो धर्म सांगितलेला आहे तो माझ्यामध्ये स्थापित होऊ दे, आणि 2दा सांगितलेलं आहे. याचं कारणच असं आहे की उपनिषदांमध्ये सगळ्या तत्वविचार बहुतेक तत्वविचार झालेला आहे. तर आपण सुरुवात करताना बहुतेक सुरुवातीला जेव्हा आपण शिक्षण संकल्प पाहिला तेव्हा त्याची सुरुवात ही त्यांनी केली होती शारीरिक विकासापासून. पुढे जाऊ. तर उपनिषद म्हणजे वनात जाऊन नुसतं तत्वविचार करणे आणि त्याच्या पुढं काही विचार नाही. तर उपनिषदकारांना माहीत होतं की जोपर्यंत शरीर सुदृढ नसेल तोपर्यंत तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. एक कथा त्याच्यामध्ये अशी आली आहे की एक गुरु त्या शिष्याला सांगतात की तू 15 दिवस काहीही खायचं नाही आणि मग मी 15 दिवसांनी येऊन तुला प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर तू दे. बरंच सगळं पाठांतर केलेलं असतं त्यांनी, आणि मग 15 दिवस तो काही खात नाही, म्हणजे शिक्षकाचं डोकंसुद्धा खात नाही. आणि मग तो आल्यावर त्याला विचारायला लागतात की हां तुला काय आठवतं सांग बरं आता. ते म्हटलं काही आठवत नाही, माझ्यासमोर फक्त डोळ्यासमोर फक्त जेवणच येत आहे, दुसरं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळं शरीर व्यवस्थित असेल तरच ज्ञान ग्रहण होतं हे त्या काळात पण माहीत होतं, म्हणून त्यांनी शारीरिक विकासाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामध्ये केनच्या शांती पाठामध्येच हे ज्ञान मिळवण्यासाठी माझं शरीर सुदृढ असलं पाहिजे. ओम आप्ययंतु मम अंगानी वाक् प्राणः चक्षु श्रोत्रम अथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. जे हात पाय वाणी प्राणवायू डोळे कान इंद्रिय आतील सर्व सशक्त हो. शरीरम मे विचर्षणम. त्याच्यात पुढं जाऊन असं म्हटलं नेक्स्ट की एवढंच नाही तर ज्या इंद्रियांनी मी ग्रहण करणार आहे हे सगळं ज्ञान, ती इंद्रिय सुद्धा प्रबळ झाली पाहिजेत असा विचार त्यात सांगितलेला आहे. आणि ह्यासाठी प्रबोधिनीच्या कुठल्याही शाखेत जर तुम्ही गेलात तर शारीरिक विकासाला तुम्हाला महत्त्व असेलच. म्हणजे शालेय तास एका विषयाचा साधारण 35 मिनटं असतो, त्यात पण बाहेरचं म्हणजे आत बसलेलं शिक्षक संपूर्ण बाहेर येणे, मग आपण गेल्यावर विद्यार्थी शांत करणे, असं करून 20-25 मिनटं मिळतात शिकवायला आपल्याला. पण क्रीडेचा एक पूर्ण घड्याळी तास असतो आपल्याकडं.
नेक्स्ट पुढे जाऊयात. दुसरं मानसिक विकासामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक खूप छान गोष्ट त्यात सांगितलेली आहे आणि ती प्रबोधिनीत पॉझिटिव्हिटी आपण नेहमी सांगत असतो. एक गंमत सांगतो की परवा दिवशी आता लग्नाचं सीझन चालू आहे आणि परवा दिवशी एक विद्यार्थी आला होता आणि पत्रिका घेऊन आला. पत्रिका घेऊन आल्यावर त्याला विचारलं, काय वय तुझं? तो म्हटला 25. अरे लवकर चाललंय लग्न तुझं. म्हटलं मी, मग काय आता निम्म आयुष्य झालं की, मग आता लग्न करायला नको का असं म्हटलं. तो म्हणजे हल्ली काय 50-60 म्हणजे झालं, पुरेसं आयुष्य जगलं आपण असं वाटतं. पण तू उपनिषदांमध्ये काय म्हटलंय, कुर्वन्नेवेह कर्माणी जिजी विशेष शतम समाहा. अरे आम्ही कार्य करत 100 वर्ष जगू, अशी पॉझिटिव्ह प्रेरणा आपल्याला मुलांना द्यायची आहे. आणि म्हणून उपनिषदचा धर्म काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण सुद्धा त्या पोथ्यांमध्ये जीवेत शरदशतम नंदाम शरदशतम हे मुलांना सारखं सांगत असतो. तर अशी पॉझिटिव्हिटी आपण देत असतो. दुसरं काय आहे, त्या कठोपनिषदामध्ये नचिकेताची एक छान कथा आली आहे. आपल्याला बहुतेक माहीत असेल, शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की मला मृत्यूनंतरचं रहस्य सांगा. नंतर ते तुम्ही वाचला तर मृत्यूनंतरचं रहस्य काय कळत नाही. पण त्या नचिकेताला ते यम म्हणतो की अरे तू हे काय पाठीमागे लागला, तुला मी छान मोठा LED स्क्रीनवर TV देतो, YouTube लावून देतो, तुला 24 तास इंटरनेट सुविधा देतो, हे याचा का भानगडीत पडला. पण ते यमाला माहीत होतं आणि तो काय म्हणतो बघा, विद्याभिप्सिनम नचिकेतसम मन्ये न त्वा कामा बहो अलोलुपंत. म्हणजे तुला कितीही मोह झाले जे विद्येच्या आड येणार आहेत, तरी सुद्धा तू त्या मोहांना बळी पडणार नाहीस. तर पूर्वीचं कमी प्रमाण होतं त्याच्या, आता तर ते आवासून सगळे आलेले आहेत समोर. तर त्याच्यापासून आपल्याला विचलित होऊ देणार नाही आणि मी मला जे प्राप्त करायचे आहे त्या ध्येयमार्गावर राहीनच असा संकल्प करून घेण्याचं काम आपण त्या वर्षारंभामध्ये करतो आणि त्या संकल्पाच्या प्रेरणेने ते त्याच दिशेने जातील असा आपण प्रयत्न करत असतो. नेक्स्ट पुढे जाऊ दे, वेळ नाही आहे, पुढे जाऊ दे. हां, बौद्धिक विकास घेऊयात. थोडं पाठीमागे या, कारण का माझ्यानंतर अजून एक वक्ते आहेत, त्यामुळे मला वेळ ठेवायला पाहिजे. तर बौद्धिक विकासामध्ये बघा 16 बुद्धीचे पैलू सांगितलेले आहेत. मी सज्ञानम, आज्ञानम, विज्ञानम, प्रज्ञानम, मेधा, दृष्टी, धृती, मती, मनीषा, ज्युती, स्मृती, संकल्प, क्रतु, असु, कामो वशः. कामवश एवढे 16 पैलू एका श्लोकात सांगून टाकले त्यांनी. करा 10 वर्ष अभ्यासाचा. आता पुढे जाऊयात. मी आता ह्या सगळ्यांवर आपल्याकडे ह्या सगळ्या संस्कार आणि वर्षभरांच्या उपक्रमांमध्ये अनेक योजना सविस्तर बोलावं, प्रत्येकावर 10-10 मिनटं अशा योजना आपल्याकडे चालू आहेत. नेक्स्ट पुढे ईशावास्य उपनिषदामधला एक सुंदर पहिलाच ओपनिंग स्टेटमेंट, ज्याला महात्मा गांधींनी म्हटलं होतं की हा एक श्लोक राहिला आणि बाकी सगळं तत्वज्ञान बुडालं तरी ह्या श्लोकातून सर्व निर्माण होऊ शकेल तत्वज्ञान. असा ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधः कस्य स्विद्धनम. आपण असं म्हणतो की आपल्यामध्ये 4 पुरुषार्थ, धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तर ह्यातले 3 पुरुषार्थ इथं आलेले आहेत.
तर विद्यार्थ्यांना आपण म्हणतो की चोरी करू नको, की चोरी करणं पाप आहे. त्याच्यात तो शेवटचा मा गृध कस्य स्विद्धनम. कस्य स्विद्धनम, कुणाचं धन आहे? म्हणजे विनोबाजी म्हणायचे सब भूमी गोपाल की. तसं सगळं धन हे भगवंताचंच आहे. ते पहिल्या ओळीतच सांगितले त्यांनी. ईशावास्यमिदं सर्वम, सगळीकडेच तो भरलेला आहे. म्हणून तू धनाची अपेक्षा ठेवू नको. तेन त्यक्तेन भुंजितः, म्हणजे त्याग करून मग उपभोग घे. आता ह्याच्यावर पुष्कळ बोलता येईल, परंतु त्यागेन एके अमृतत्व मानशुः, तर अशी त्यागाची प्रेरणा देणारे आणि धनाला, म्हणजे आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की परवाच राखी पौर्णिमेचा उपक्रम आपल्या अग्रणी योजनेतल्या मुलांनी केला. आणि मुलांनी केल्यावर त्याच्यातनं काय जो फायदा झाला असेल 6-7, आणि आपली तिथं मोठी वास्तू बांधकाम चालू होतं. आणि ती मुलं आली माझ्याकडं आणि ते म्हटले की दादा आता आपलं चित्र मातृभूमी आपण उभा करतो सगळीकडे, हे आम्ही जे जमवलेले आहेत ते आम्ही सगळे मातृभूमीसाठी देतो आहोत सगळं. तर हा संस्कार आता कुठल्या पॅकेजमधनं झाला म्हणायचं? तर हा पॅकेजमधनं नाही, ह्या सगळ्यांमधनं जे सतत त्यांच्यावर संस्कार होत आहेत, त्यांच्याबरोबर जे वावरत आहेत ते कसं वागतायत असं पाहतायत, त्याच्यातनं तो आपोआप संस्कार घडतोय. तर असा हा संस्कारांचा ठेवा मुलं घेत आहेत. नेक्स्ट पुढे, श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. श्रद्धेने द्या, अश्रद्धेने देऊ नका. तर पुढे आपण चर्चा करू त्याचाच संदर्भ घेऊन. आता ह्यात एक फार सुंदर श्लोक आहे जो मुंडक उपनिषदात आलेला आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते तयोदन्य पिप्पलम स्वादवत्य न अश्नन्यो अभिचाकशिती. बघा त्यात त्यांनी असं सांगितलंय, द्वा, दोन मित्र पक्षी, दोन सखे पक्षी एका झाडावर बसलेले आहेत. आणि एक पक्षी आहे तो ते फळ चाकतोय त्या झाडावरचं, आणि दुसरा पक्षी फक्त पाहतोय. असं त्यात म्हणजे काय की आपलं जे बाह्य मन आहे ते सगळ्या गोष्टी बाहेरच्या टिपतंय, सगळं करतोय, त्याचा आस्वाद घेतोय, पण आत असलेला आत्मा जो आहे तो पाहतोय तू करतोयस. आणि जेव्हा आपण उपासनेला बसतो, जेव्हा ध्यानाला डोळे मिटून बसतो, आपण मुलांना म्हणतो की पहा की तू काय करतोयस. असं हे आत्मसंशोधन करण्याचं एक छान प्रक्रिया ह्याच्यामध्ये वर्णलेली आहे आणि ती उपासनेतनं आपण घेत असतो. नेक्स्ट, वेळ संपत आली, आपण शेवटी जाऊयात. एकदम शेवटची स्लाईड घ्या, एकदम शेवटची स्लाईड. हां बस. आणि सर्वात शेवटचं एक छान मंत्र आहे, तस्मै स होवाच, मुंडकोपनिषदातलं आहे. द्वे विद्ये वेदितव्ये इति स्म यद ब्रह्मविदो वदन्ति परा च अपराच. दोन प्रकारच्या विद्या सांगितल्यात, परा आणि अपरा. आणि ह्या दोन्ही प्रकारच्या विद्या प्राप्त करून तू ब्रह्माला जाणलं पाहिजेस असं त्यात म्हटलेलं आहे. तर एकीकडं ध्यानाला शांत बसणारे विद्यार्थी आणि दुसरीकडं खटपट शाळेमध्ये अनेक काही नवीन निर्मिती करतायत. म्हणजे पराविद्यानी मी कोण आहे ह्याचा शोध घेत आहेत, अपराविद्यानी हे जग आणखी कसं सुंदर होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत.
असं परा आणि अपरा विद्या दोन्ही घेऊन विद्यार्थी पुढे जातील असा प्रबोधिनीत प्रयत्न असतो. तर 2 मिनटं मी जास्त बोललो त्याबद्दल क्षमा मागतो ताईंना पडका. धन्यवाद अमोलदादा. मी अनघाताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या आत्ताच्या सत्राचा अध्यक्षीय समारोप करावा. सगळे दिवे लावायला हरकत नाही, म्हणजे वक्ते प्रकाशात येतील. माननीय संचालक, उपस्थित वेगवेगळ्या भागांमधून आलेले शिक्षक, संस्थाचालक, कार्यकर्ते, प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ज्यांनी आत्ता अतिशय अर्थपूर्ण अशी ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कारांची मांडणी टप्प्याटप्प्यांनी कशी उलगडत गेलेली आहे हे दाखवलं, सांगितलं, आपल्याला सगळ्यांना अवगत केलं ते सगळे वक्ते. अशा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. अध्यक्षांनी बोलण्यापेक्षा जास्त ऐकावं असा संकेत आहे, त्यामुळे मला खरं तर वाटलं होतं की अगदी 3-4 मिनटं असतील तरी पुरेशी आहेत, कारण अलीकडच्या सगळ्या वक्त्यांनी ज्या ज्या संस्कारांच्याबद्दल त्यांना बोलायचं होतं ते अतिशय अभ्यासपूर्ण त्याची पूर्वतयारी करून त्याची सगळी योग्य ती मांडणी नेमक्या शब्दांमध्ये करून असं एक अतिशय संपृक्त छान कॉन्सन्ट्रेट असं आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. आणि तरीसुद्धा संयोजकांच्या विनंतीनुसार ह्या सगळ्याचं पुन्हा काहीतरी एक परिशीलन किंवा काहीतरी त्याच्यावरचा एक संकलित अशा प्रकारचा विचार मांडण्याची संधी मला दिलेली आहे, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. मला ह्याच्याबद्दल काय वाटतं आहे आत्ता जे ऐकलं ते सांगण्यापूर्वी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनासुद्धा काय वाटलं आहे हे मला समजून घ्यायला आवडेल. त्यामुळे 1-2 मिनटं मगाशी जसा रेणुताईंनी छोटासा एक परिपाठ घेतला किंवा एक कृती घेतली तसं मला करायला आवडेल की 1-अर्ध मिनिट आपण सगळ्यांनी डोळे मिटून आत्ताच्या सगळ्या ह्या 4 मांडण्यांच्या मधले कुठले शब्द आपल्या लक्षात राहिले, कुठले शब्द आपल्याला पटकन आठवत आहेत असा थोडासा विचार करूया. आणि 7-8 जणांनी मला कृपया नंतर प्रतिसाद द्यावा. 1/2 मिनिट आपण सगळ्यांनी डोळे मिटून फक्त आठवूया की आत्ताची जी मांडणी झाली त्यातलं मला सगळ्यात जास्त हा पटकन आठवतोय बरं का. सांगायला हरकत नाही कोणीही पटकन 7-8 जणांनी. इकडे खूप पण आठवत असतील पण आता आपण 1 किंवा 2च सांगूया. प्रथम स्वविकसन. स्वविकसन. आणखीन कोणी सांगेल? विद्यारंभ संस्कार. विद्यारंभ. तुम्ही सांगताय? मूल्य विकास. गांधीजींनी जे 16 प्रकार सांगितलेले बुद्धीचे. कोणाला आणखीन? शारीरिक विकास. पटकन बसल्या बसल्या हात वर करून सांगायला. आचार्य व्रत. आचार्य व्रत. 16 पैलू बुद्धीचे. हां बरोबर. विद्यारंभ, पंचयज्ञ, वर्षारंभ. म्हणजे बरंच आठवतंय सगळ्यांना. साधारणपणे मानसशास्त्रामध्ये मेमरी कर्व बघतो तेव्हा जे काही आपण शिकतो आणि ऐकतो त्याच्यानंतर 24 तास जे ऐकलेलं असतं ते जिवंत असतं चांगलं. मग ते हळूहळू हळूहळू जर त्याची उजळणी झाली नाही तर घसरायला लागतं आणि जे खरंच शिकलेलं असतं ते
एका प्लॅटूवर येऊन बराच काळ स्थिर राहतं. मला असं वाटतं आत्ता जे तुम्हाला ऐकल्यानंतर पटकन आठवतंय ते दीर्घकाळ स्मरणात राहील आणि त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याची तुमची सगळ्यांची इच्छा आपले संयोजक निश्चित पूर्ण करतील. पण संस्कार हा असा शब्द आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना खूप आत्मीयता असते आणि आपण त्याच्याविषयी खूप बोलत असतो एकमेकांच्या बरोबर किंवा विद्यार्थ्यांच्या बरोबर सुद्धा बोलत असतो, आपापसात चर्चा करत असतो, कुटुंबात बोलत असतो. आणि तरीसुद्धा एक सर्वसामान्यपणे असं विधान आपण सगळीकडे ऐकतो की आजकाल ते संस्कार वगैरे काही राहिलेले नाहीत. मग असं का होतं आहे? म्हणजे एकीकडे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत असं आपल्याला वाटतं आणि दुसरीकडे संस्कार ढासळत आहेत का, संस्कार राहिलेले नाहीत का? म्हणजे मग आपण संस्कारांची व्याख्या काय करतो ती आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये आपल्या शैक्षणिक रचनांमधून पोचवण्याचा कसा प्रयत्न करतो, ह्या सगळ्यावरती विचार करण्यासाठी मला असं वाटतं की हे एक साधन म्हणून ह्या सत्राची योजना ही संयोजकांनी केलेली असणार आहे. आपण आपल्यापैकी प्रत्येकजण जिथे जिथे आपण काम करतो आहोत त्या सगळ्या परिवेशामध्ये काही ना काहीतरी या पद्धतीचा विचार करतो आहोत आणि तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे असं काही मला वाटत नाही की ज्ञानप्रबोधिनीचे इथे हे जे काही संस्कार सांगितले ते म्हणजे ब्रह्मवाक्य आहे आणि आता तुम्ही जे करताय ते सगळं बाजूला ठेवा आणि फक्त एवढंच करा. पण ज्ञानप्रबोधिनीच्या ह्या सगळ्या मांडणीमध्ये काय विचार केलेला आहे, त्याच्या मागे कुठल्या प्रकारची तात्विक पार्श्वभूमी आहे आणि ती प्रत्यक्ष वर्गांमध्ये वर्ग खोल्यांमध्ये शिकवताना असेल किंवा वर्गाच्या बाहेर मुलांबरोबर काम करताना असेल ती कशी प्रत्यक्षामध्ये आणली जाते, त्याचं उपयोजन कसं होतं आहे याच्याबद्दलची थोडीशी आणखीन स्पष्टता ही या सगळ्यांच्या मांडणीमधून आपल्याला यावी म्हणून ह्या सत्राचं आयोजन हे केलेलं होतं. या सगळ्यामध्ये आत्ता 2-3 मुद्दे जे फार महत्त्वाचे अनेकांनी मांडले त्या 2-3च मुद्द्यांविषयी मी थोडंसं मांडणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा मला स्वतःला आवडलेला किंवा अनुभवाला आलेला मुद्दा म्हणजे संस्कार हे आत्ता जसं अमोलदादा म्हणाले की ते काही असं सिंगल आयसोलेटेड पॅकेज नाही, तर ते सगळ्या वातावरणाचा मिळून एक काहीतरी परिणाम आहे आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये सहवास हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा पाया आहे. आता हा कुणाचा सहवास? तर शिक्षकांचा सहवास आहे, तसाच मित्रांचा सुद्धा एकमेकांबरोबरचा सहवास आहे. मुलं जेव्हा एकमेकांबरोबर काही गोष्टी करत असतात तेव्हा त्या सहवासातून सुद्धा ती अनेक गोष्टी शिकत असतात. तो त्यांचा एकमेकांबरोबरचा सहवास सुद्धा अर्थपूर्ण कसा करता येईल ह्याच्याविषयीची सुद्धा काही ना काही मांडणी ह्या सगळ्या संस्कारांच्या मध्ये विशेषतः विद्याव्रतासारख्या संस्कारामध्ये आहे. एक छान मगाशी बोलणं झालं त्याच्याविषयी नोंदवते. अमोलदादांना यायला थोडासा वेळ लागला, सत्राच्या वेळेला ते बरोबर येऊन पोचले होते, पण 15 मिनिटं आधी आले आणि आम्ही आतमध्ये बसलो होतो आणि असं म्हणत होतो की अमोलदादांना उशीर होतोय की काय. तेवढ्यात ते आले आणि मग त्यांना विचारलं आम्ही की कुठे अडकला होतात का, काय झालं होतं. तर ते असं म्हणाले की मी अण्णांचा शिष्य आहे, मला 3 वाजता सत्र आहे, मी 2:45 वाजता पोचलेलो आहे. वेळ पाळणं हा संस्कार आहे. मला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या आधी 15 मिनिटं मी वाटेल तो आटापिटा करून पोचणार म्हणजे पोचणार. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा भाग सांगितला, पण मला असं वाटतं की तो काही त्यांचा आत्ताचा अनुभव नाही आहे, तो कदाचित शाळेत असल्यापासून या सगळ्या व्यक्तींच्या बरोबर वावरताना त्यांना जे समजलं आणि लक्षात राहिलं आणि ते सहजपणे त्यांच्या कृतीमध्ये आलं. असे आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये आलेले लोक असतील की ज्यांच्या सहवासातून अशा काही सहज मूल्यांचा संस्कार आपल्या मनावरती झाला आणि तो कुठलाही आटापिटा न करता आपल्या वागण्या बोलण्यातनं प्रतीत झालेला आहे. मग हा सहवास आपल्या मुलांच्या बरोबर कसा आणि किती होतो याच्यावरती मला असं वाटतं की ह्या सगळ्या रचना ज्या आहेत त्याचा प्राण हा अवलंबून आहे. म्हणजे 2 भाग मला याच्यामध्ये वाटतात. आत्ता जी सगळी मांडणी झाली ती प्रामुख्याने आपल्याला रचना समजावून सांगणारी झालेली आहे की विद्यारंभ संस्कार काय आहे, शिक्षण संकल्प संस्कार काय आहे, विद्याव्रत संस्कार काय, वर्षांत काय आहे, वर्षारंभ काय आहे. मग ह्या रचना तर आहेतच, परंतु ह्या रचनांच्या बरोबरीने त्याच्यामधली उत्स्फूर्तता, मुलांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी होणं
याच्यासाठी लागणारा संवाद ही त्या संस्कारांची पूर्वतयारी असेल ना. मला असं आठवतंय, कदाचित माझ्या इथे असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते दुरुस्त करतील जर काही चूक झाली तर, की आमच्या शाळेमध्ये म्हणजे ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये जेव्हा आमच्या वर्गाचा विद्याव्रत संस्कार झालेला होता, साधारण मला वाटतं 1980ची गोष्ट असेल, 1980ची. त्यावेळेला आमच्या वर्गातल्या किमान 7 ते 8 मुलींनी असं सांगितलं होतं की आम्हाला नाही करून घ्यायचा विद्याव्रत संस्कार. तसाही आमचा वर्ग खूप बंडखोर म्हणून प्रसिद्ध होता, असं नलुताई आम्हाला सांगतात. नाही करून घ्यायचं आम्हाला. मग असं म्हणता आलं असतं ना प्रशालेतल्या सगळ्यांना की ठीक आहे बुवा, व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, लोकशाही आहे, प्रबोधिनीमध्ये सगळ्यांना विचारांचं स्वातंत्र्य आहे, तेव्हा तुम्हाला नाही करून घ्यायचं, नका करून घेऊ. पण मला असं आठवतंय की त्यावेळेला नलुताईंनी आणि त्यावेळेला आम्हाला शिकवणाऱ्या अनेक अध्यापकांनी, आप्पांनी सुद्धा स्वतः, कदाचित मला आत्ता ते नेमकं माहिती नाही, पण आमच्या पालकांशी संवाद साधला, आमच्याबरोबर संवाद साधला, व्यक्तिशः साधला, वर्गामध्ये साधला. आणि आम्हाला ह्याच्या मागचा विचार काय होता तो संवादातून, गप्पांमधून, समोरासमोर ॲट पार अशा पद्धतीने सांगितला की आमच्या वर्गाने अतिशय मनोभावे विद्याव्रत संस्काराच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही संस्काराच्या संदर्भामध्ये रचना जरी असली तरी विद्यार्थ्यांची मनोभूमिका, मानसिकता त्या संस्कारासाठी अनुकूल करणं, याच्यासाठी सुद्धा काहीतरी पूर्वसंवाद, पूर्वसहवास हा खूप आवश्यक आहे. आणि त्याची सुद्धा आपल्याला अनेकदा नोंद घ्यावी लागते किंवा त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हे करायला लागतात. आणखीन एक गोष्ट आता जाणवते अशी की अनेक वर्ष आपण ह्या संस्कारांची योजना करतोय, रचना करतो आहोत, पण प्रत्येक 5-7 वर्षांनंतर पिढी बदलते असं आपण म्हणतो. पिढी बदलते म्हणजे काय, तर त्या पिढीच्या अवतीभवतीचा सगळा जो अवकाश असतो तो बदलतो, त्यांचे संदर्भ बदलतात, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी बदलतात, त्यांच्या पॅशन्स काही प्रमाणामध्ये बाह्य रूपात का होईना ह्या बदलतात, त्यांची भाषा बदलते. ह्या सगळ्याची सुद्धा दखल आपल्याला ह्या संस्कार उपक्रमांची रचना करताना घेता यायला पाहिजे असं मला वाटतं. आपलं एक फार सुंदर पद्य आहे, डोळे उघडून बघा गड्यांनो झापडं लावू नका. तर ते जरी विज्ञानगीत असलं तरी समाजविज्ञानासाठी पण ते उपयुक्त आहे असं मला वाटतं. की आपल्यासमोर येणारं मूल हे 15 वर्षापूर्वी जो वर्ग आपल्यासमोर होता तो आता 15 वर्षानंतर ती परिस्थिती नाही आहे राहिलेली. मुलांची विचार करण्याची पद्धत बदललेली आहे, त्यांची अभिव्यक्ती बदललेली आहे. मग अभिव्यक्ती बदलली तरी सुद्धा भाव तोच येईल ह्याच्यासाठी प्रयत्न कसा करता येईल आणि बदललेली अभिव्यक्ती सहज स्वीकारता कशी येईल ह्याच्यासाठी सुद्धा आपण या आपल्या संस्कारांच्या मध्ये काही जागा ठेवू शकतो का असं मला वाटतं. कृती कालच अपेक्षा असतात. म्हणजे बऱ्याचदा असं कौटुंबिक ह्याच्यामध्ये गमतीने आपण असं बघतो की पूर्वी कोणीही घरामध्ये पाहुणं आलं, मोठी व्यक्ती आली, बाहेरची व्यक्ती आली की वाकून नमस्कार करा आलेल्या व्यक्तीला, असं पालक सांगायचे, मुलंही सहजपणे ते ॲक्सेप्ट करायची किंवा नाईलाजाने का होईना ॲक्सेप्ट करायची. पण आता अनेक घरांमध्ये आपण असं बघतो की कोणी असं आलं आणि आपण समजा म्हटलं किंवा आपल्याला वाटत असलं खूप, तरी मुलं म्हणतात का म्हणून नमस्कार करायचा मी या व्यक्तीला, या व्यक्तीने माझ्यासाठी असं काय केलंय, किंवा मला नाही वाटत अमुक तमुक ती व्यक्ती मला आवडत नाही, मी नाही त्यांना नमस्कार करणार. आता याच्यामध्ये असं त्यांना का वाटतं आहे हे समजून न घेता आपण जर सक्ती केली की हा संस्काराचा आचार तू पाळ, तर विचार नसताना तो आचार किती काळ टिकेल. त्याच्याऐवजी काही वेळेला आपल्याला असं दिसतं की मुलं असं म्हणतात की नमस्कार केला म्हणजेच स्वतः का आमचा सिद्ध होतो का आदर. आम्ही करतो ना त्या व्यक्तींसाठी 4 गोष्टी धावून धावून करतो, नमस्कार नाही करावा असं वाटलं, विसरलो किंवा त्या क्षणी नाही मला वाटलं, तर त्याचा एवढा मुद्दा का करता. तर अशा पण छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात, शैक्षणिक संस्कारांमध्ये सुद्धा असू शकतात असं मला वाटतं की जिथे ही एक लिव्हरेज ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं देण्यासाठी आधी मुलं काय विचार करतायत, त्यांना काय जाणवतं आहे याचा पण आपण धांडोळा हा नक्की घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलांचे जे अनुभव आहेत त्याचा सच्चेपणा स्वीकारून सुद्धा आपल्याला हवे ते भाव आपण मुलांपर्यंत ह्या पूर्वसंवादातनं कसे पोचवू शकतो याच्याबद्दल निश्चित विचार करूया.
आणखीन एक मला असं वाटतंय की ह्या सगळ्या संस्कार कार्यक्रमांकडे बघताना की हा एक अनफोल्डिंग असा अनुभव आहे. म्हणजे सुरुवात कुठून तरी होती आणि ती एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं, तिसऱ्यावर चौथं असे ते विचार आणि ते अनुभव मुलं शिकत जातात आणि बिल्ड करतात. आपण सगळेजण BEdला शिकतो, हे असिमिलेशन, ॲकोमोडेशन वगैरे वगैरे शब्द शिकतो, पण ते प्रत्यक्षामध्ये आपल्यासमोर असलेल्या मुलांमध्ये कसे प्रकट होत आहेत ह्याचा जर आपण थोडासा विचार केला किंवा तो एक आढावा घेतला तर असं लक्षात येतं की संस्कारांमध्ये पण हे असं घडत असतं किंवा लर्निंग पण होत असतं. काही संस्कारांच्या बाबतीमध्ये फक्त कर्मकांड शिल्लक राहिलं असेल तर मुलं म्हणतात हे आम्हाला आवडत नाही, आता आम्ही वेगळा काहीतरी नवीन संस्कार आमचा आम्ही पण निर्माण करू शकतो. तर जसं सकाळी रेणुताईंनी फार सुंदर ते उदाहरण सांगितलं की तुमची प्रश्नपत्रिका तुम्ही काढा असं म्हटल्यानंतर मुलं काय विचार करतील, तसं तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी स्वतः करून बघाव्याशा वाटतात, शिकून बघाव्याशा वाटतात, ज्याच्यातनं तुम्ही माणूस म्हणून चांगले बनाल. तुम्हाला कुठले संस्कार हवे आहेत असा शब्द न वापरता त्यांच्या अनुभवांच्या भाषेमध्ये जर आपण त्यांना सुद्धा हे विचारलं तर कदाचित मुलंच आपल्याला सांगतील की आम्हाला हे शिकावं असं वाटते किंवा अमुक अमुक व्यक्तीकडे बघून मला असं वाटलं आणि म्हणून मला वाटलं की माझ्यामध्ये हा बदल झाला. कारण शेवटी असं आहे की संस्कारांच्या प्रक्रियेतून लर्निंग काय झालं हे कुठेतरी शिक्षकांना कळलं पाहिजे तर ते दृढीकरण पुढे करता येईल. आणि त्यासाठी अशा प्रकारच्या कुठल्याही अनुभवांनंतर मगाशी ज्याचा उल्लेख एकांच्या बोलण्यामध्ये आला की गप्पा होतात का नंतर, मला वाटतं महेंद्रभाईंनी त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख केला की कुठलाही अनुभव देऊन झाल्यानंतर बोलणं होतं का मुलांशी तुमचं, का मग टिकमार्क ॲक्टिव्हिटी होते. तर बोलणं झालं तर तो संस्कार रुजेल, मग तो ह्या शिक्षण संस्कारांच्या सगळ्या त्या चौकटीला सुद्धा आपोआप जोडला जाईल. विद्याव्रताचा संस्कार करत असताना मुलांना विद्याव्रतातले श्लोक नंतर आठवतील का माहिती नाही, पण सज्जनगडावरचा निवास नक्की आठवेल, तिथे आम्ही असं असं केलं नक्की आठवेल. आणि मग ते आठवताना नकळतपणे अरे हे आपण शिकलो, हे असं वागायचं नसतं, हे असं वागायचं असतं, हे कुठेतरी रिफ्लेक्ट होत राहील. आणि ह्या सगळ्या संस्कारांची मला असं वाटतं की एक खुबी अशी आहे किंवा एक त्याची रचनाच अशी आहे की ते सिंचन आहे. हा विद्याव्रत संस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मुलं ही अत्यंत आदर्शवादी वागायला लागतील अशी आपली सुद्धा अपेक्षा नाही आहे, पण ते हा विचार करायला शिकतील आणि ही जी काही विश्लेषण करण्याची क्षमता आहे ती त्यांची वाढतीये का याच्या बाबतीमध्ये आपण निश्चित दक्ष राहू शकतो. हे सगळं करण्यासाठी अर्थातच शिक्षक म्हणून किंवा मेंटॉर म्हणून, त्यांचे आधिमित्र म्हणून आपण किती पॅशनेट आहोत, आपल्याला त्याची किती ओढ आहे की हे घडलं पाहिजे, हे माझ्या वागण्यातून पण घडलं पाहिजे, तर मग मुलांना ते आपोआप आत्मसात करावं असं वाटेल. ह्याची आपली आपली पडताळणी करणं, मला वाटतं आपल्या वक्त्यांच्या बोलण्यात तोही मुद्दा येऊन गेला की आपण काय वागतो आहोत ह्याची पण आपण सतत चिकित्साही करत राहिली पाहिजे. आणि नाहीतर मुलं खूपच हुशार असतात आणि त्यांना कथनी आणि करणीमधलं अंतर हे ताबडतोब कळतं आणि त्यातलं कुठलं काय सोयीनुसार स्वीकारायचं हेही त्यांना चांगलं कळतं. त्याच्यामुळे त्यांना ती सोय मिळेल अशी जागा आपण न ठेवणं हा पण आपल्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे किंवा स्वसंस्कार आहे असं मला वाटतं. आज मांडलेल्या सगळ्या ह्या संस्कारांच्या साखळीवरती आपण निश्चित अधिक अध्ययन कराल, समजून घ्याल. ज्यांनी हे बघितलेले आहेत त्यांनी आपापल्या ठिकाणी ही रचना आणखीन कशी सक्षम करता येईल ह्यासाठी जरूर प्रयत्न करा. कारण ह्या सगळ्या रचना ह्या सर्वदूर पोचणं आणि त्या रचनांमधून इतर गोष्टी अनुभव शिक्षणाच्या जोडल्या जाणं हे समाज स्वास्थ्यासाठी पण खूप आवश्यक आहे. संस्कारांच्या मधून फक्त मूल्यवर्धन होतं असं नाही तर मनस्वास्थ्याला सुद्धा ते आवश्यक आहे. आणि आपण आत्ता बघतो म्हणजे हा केवळ माझा अभ्यासाचा विषय आहे म्हणून मी ह्याला जोडून घेते असं नाही, पण एकूण शालेय वयोगटातल्याच मुलांच्या बाबतीमध्ये मनस्वास्थ्याचे इतके प्रश्न का निर्माण होत आहेत आणि ते त्याच टप्प्यावरती जर का नीट केटर झाले नाहीत तर त्याचे तक्षक किती होऊ शकतात मोठेपणी हे पण आपण बघतो आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण जर पुढाकार घेणारे आहोत, आपण काहीतरी पायंडा पाडणारे लोक असणार आहोत, तर मग आपण ह्या सगळ्याचा विचार हा एकूण मुलांचं मूल्यवर्धन, मुलांचं मनस्वास्थ्य संरक्षण आणि त्यातून समाज स्वास्थ्याचं संरक्षण अशा तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुद्धा या सगळ्या साखळीला जरूर नेऊ शकू.
पुन्हा एकदा या विषयाच्याबद्दल माझे काही विचार मांडण्याचे आणि या सगळ्यांच्या बोलण्याचा एक आढावा घेऊन त्याची जोडणी करण्याची संधी मला दिली याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि खूप लांबलेल्या ह्या सत्राचा समारोप करते. धन्यवाद. धन्यवाद अनघाताई. खरं तर सगळेच विषय आपले असे होते की जे वेळेत बसवणं अवघड होतं आणि ही सगळी कसरत आपल्या पाचही वक्त्यांनी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.